जय हिंद मित्रांनो. स्टडी आय क्यूमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जे आपले ग्रामीण भागातील मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. कारण त्यांना जर चांगलं मार्गदर्शन मिळालं तर ते काहीही करू शकतात. तर मी ही अपेक्षा करतो की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कराल, जेणेकरून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. तर चला आपण या व्हिडिओला सुरू करूयात. या व्हिडिओमध्ये आपण हेलिकॉप्टर मनी बघणार आहोत. आता हेलिकॉप्टर मनी म्हणजे नेमकं काय आहे? आता ही काय माझी क्रिएटिव्हिटी नाही आहे. जर तुम्ही इकॉनॉमिक सर्व्हे वाचला असेल तर त्यात हेलिकॉप्टर मनी हा कॉन्सेप्ट दिलेला आहे. आता हा कॉन्सेप्ट काय आहे नेमकं, हे तुम्हाला व्हिडिओ संपल्यावर पूर्णपणे समजून जाणार आहे. ठीक आहे. आता जसं तुम्ही फोटोत बघत आहात, हेलिकॉप्टर आहे, त्यातून पैसे सोडत आहे खाली, ते खाली लोक घेत आहेत. तर नेमकं असंच असते का हेलिकॉप्टर मनी? हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ संपल्यावर सगळं काही समजून जाणार आहे. ठीक आहे. तर सुरू करूयात. या व्हिडिओला तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहे मी, मयूर मोगरे. तर आता तुम्ही इमॅजिन करा की सरकार तुम्हाला सांगत आहे की आय वॉन्ट यू टू स्पेंड स्पेंड अँड स्पेंड. म्हणजे सरकार तुम्हाला सांगत आहे की तुम्ही जास्तीत जास्त पैसे खर्च करा. आता तुम्हाला शॉक वाटेल की सरकार असं का बरं सांगणार आहे? आपण काय करतो? आपण जनरली पैसे वाचवतो. आपण जास्त पैसे खर्च करत नाही. बरोबर आहे. पण इथे सरकार तुम्हाला सांगत आहे की तुम्ही जास्तीत जास्त पैसे खर्च करा. आता सरकार का बरं अशी सांगणार आहे? तुम्हाला शॉक येणार. तुम्हाला जरी शॉक येणार, पण असे पण लोक असतील ज्यांना शॉक नाही वाटणार. त्यांना तर आनंद वाटेल की चला, आता मला जास्तीत जास्त पैसे खर्च करता येणार आहे. त्यामुळे मी माझा बिझनेस वाढवू शकणार. बिझनेस वाढवल्यावर काय होणार आहे? माझी जी NPA ची समस्या आहे ती सुद्धा मी कमी करू शकणार. जर मला खरंच कमी करायची आहे तर. बरोबर आहे. तर आता कोणती पण सरकार आय वॉन्ट यू टू स्पेंड स्पेंड अँड स्पेंड असं का बरं म्हणणार आहे? कोणतीही सरकार अशी का बरं सांगणार आहे की तुम्ही जास्तीत जास्त पैसे खर्च करा? तर त्याचं कारण म्हणजे डिफ्लेशन. आता डिफ्लेशन म्हणजे काय, इन्फ्लेशन म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला माहीतच असेल. हे सगळे कॉन्सेप्ट जे आहे तुमचे क्लिअर असतीलच. पण तरीही या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात हे सगळे जे कॉन्सेप्ट्स आहेत ते बघून घेऊयात. जेणेकरून तुम्हाला जर माहीत नसेल तर तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाणार, आणि जर तुम्हाला माहीत असेल तर अजून जास्त क्लिअर होऊन जाणार. ठीक आहे. तर सुरू करूयात. डिफ्लेशन आणि इन्फ्लेशन. आता डिफ्लेशन सगळ्यात पहिले आपण घेऊ. डिफ्लेशन म्हणजे काय? डिफ्लेशन म्हणजे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. डिफ्लेशन म्हणजे माझ्याजवळ पैसे कमी आहेत. ठीक आहे. आता इमॅजिन करा, 6 जण आहे. ठीक आहे. 6 जण आहे. त्यांच्याजवळ 10,000 आहे. ठीक आहे. आता त्यांच्याजवळ जर 10,000 आहे, आता ते ॲपल मोबाईल म्हणजे iPhone 6 जे 60,000-70,000 येत असेल, तर ते विकत घेऊ शकणार का? तर नाही घेऊ शकणार. का बरं? कारण त्यांच्याजवळ 10,000 आहे आणि जो मोबाईल आहे तो 60,000 आहे. म्हणजे काय? म्हणजे ते खर्च करू शकत आहे का? खर्च करू शकत नाही आहे. आता त्यामुळे काय होणार आहे? जर दुकानदाराजवळ 3 मोबाईल आहे. ठीक आहे. आता हे तुम्ही लक्षात ठेवा. दुकानदाराजवळ 3 iPhone 6 मोबाईल आहे. ठीक आहे. आणि इथे किती लोक आहेत? 6 लोक आहेत. त्यांच्याजवळ 10,000 आहे. आता ते विकत घेऊ शकणार आहे का? नाही घेऊ शकणार. आता यात काय होणार आहे? डिमांड जी आहे मोबाईलची ती कमी होणार आहे. बरोबर आहे. आता डिमांड कमी झाल्यावर काय होणार आहे? जर आता इथे कोणी विकत घेऊ शकत नाही आहे, तर म्हणजे काय होत आहे? डिमांड कमी होत आहे. आता डिमांड कमी झाल्यावर काय होणार आहे? जो दुकानदार आहे त्याला तर मोबाईल विकायचे आहे. आता जर त्याला मोबाईल विकायचे आहे, तो काय म्हणणार? ठीक आहे, तुम्ही 70,000 नाही 60,000 घ्या. ठीक आहे, 60,000 नाही आहे का तुमच्याजवळ? ठीक आहे, 50,000 मध्ये घ्या. पण मला तर विकायचा आहे. तर यात काय होत आहे? जर डिमांड कमी होत आहे, म्हणजे प्राइजेस सुद्धा कमी होत आहे. हे कळालं तुम्हाला? आता डिमांड कमी होत आहे म्हणजे प्राइजेस सुद्धा कमी होत आहे वस्तूंचे. आता त्याचं विपरीत म्हणजे इन्फ्लेशन. त्याचं पूर्ण उलट म्हणजे इन्फ्लेशन. इन्फ्लेशनमध्ये काय? माझ्याजवळ खूप जास्त पैसा आहे. आता 6 जण आहे. परत तोच एक्झाम्पल घेऊ. 6 जण आहे. मागच्या वेळेस त्यांच्याजवळ 10,000 होते. आता सगळ्यांजवळ 1-1 लाख रुपये आहे. ठीक आहे. पण मोबाईल त्याच्याजवळ 3च आहे आणि 70,000 आहे. ठीक आहे. आता यात काय होणार आहे? सगळे दुकानाजवळ लाईन लावून उभे राहणार आणि काय म्हणणार त्याला? मला दे, मला दे, मला दे. आता दुकानदार म्हणणार माझ्याजवळ तर 3च मोबाईल आहे. म्हणजे इथे काय होत आहे? इथे बघा, पैसे आले तर डिमांड वाढली. बरोबर आहे. म्हणजे काय झालं इथे? इन्फ्लेशनमध्ये डिमांड वाढत आहे. आता डिमांड वाढल्यावर काय होणार आहे?
एक माणूस म्हणणार की ठीक आहे, माझ्याजवळ 1,00,000 आहे, तू 70,000 नाही, मी तुझ्याजवळून 80,000 रुपयात विकत घेतो. दुसरा म्हणणार नाही, मी 90,000 घेतो. म्हणजे इथे काय होत आहे, इथे डिमांड वाढल्यावर पैसे सुद्धा वाढत आहे. बरोबर आहे. म्हणजे इथे काय, इन्फ्लेशनमध्ये डिमांड वाढते आणि पैसे सुद्धा वाढते. बरोबर आहे. आता जास्त डिफ्लेशन किंवा जास्त इन्फ्लेशन हा चांगला नसतो. आता का बरं? जर जास्तच डिफ्लेशन झालं म्हणजे काय आहे, माझ्याजवळ जास्त पैसे नाही आहे. माझ्याजवळ जास्त पैसे नाही आहे म्हणजे काय आहे, की जी आपली इकॉनॉमी आहे भारताची, ती वाढत नाही आहे, ती खाली येत आहे. बरोबर आहे. आणि जर जास्त इन्फ्लेशन झालं म्हणजे काय, जास्तच खर्च वाढले, जास्तच किमत्या वाढल्या, ते सुद्धा चांगलं नाही इकॉनॉमीसाठी. म्हणजे काय, आपल्याला लेवलमध्ये ठेवायला पाहिजे. जे इन्फ्लेशन रेट आहे ते लेवलमध्ये ठेवायला पाहिजे. आता ते किती सांगितलं आहे आरबीआयनी, ते म्हणजे आयडियली 4% +2 -2. बरोबर आहे. म्हणजे कोणता स्लॅब आहे, 2 ते 6च्या दरम्यान इन्फ्लेशन राहायला पाहिजे, तर ते चांगलं आहे. त्याच्या खाली आलं तर डिफ्लेशन, त्याच्या वर गेलं तर जास्तच इन्फ्लेशन, ते चांगलं नाही आहे. ठीक आहे. तर आता जास्तच डिफ्लेशन जर गेलं तर ते कसे कंट्रोल करतात, ते कसे कमी करतात? तर त्याचं उत्तर हे आहे की ते, आता काय सोल्युशन राहणार आहे, माझ्याजवळ पैसे कमी आहे म्हणून डिफ्लेशन येत आहे. त्याचं सोल्युशन काय राहणार आहे, माझ्या जवळचे पैसे जे आहे ते वाढवणे, ते त्याचं सोल्युशन राहणार. बरोबर आहे. आता जर माझ्याजवळ पैसे कमी आहे, जर माझ्याजवळचे पैसे वाढवले, माझ्याजवळ 10,000 रुपये होते, आता ते 1,00,000 रुपये झाले, म्हणजे मी काय करणार आहे, मी जास्त वस्तू विकत घेणार आहे. बरोबर आहे. म्हणजे काय होणार आहे, ते डिमांड जी कमी झाली होती ते परत वाढणार आहे. बरोबर आहे. म्हणजे डिफ्लेशनची समस्या जी होती त्याच्यातून आपण बाहेर निघून जाणार आहे. तर यात काय करतात ते, यात जे आरबीआय आहे ती सीआरआर आणि एसएलआर याला कमी करतात. आता सीआरआर आणि एसएलआर म्हणजे काय? सीआरआर म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो, एसएलआर म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. आता हे काय असतात? आता बँकेजवळ जर 100 करोड रुपये, तर त्यांना काही अमाऊंट हे वेगळेच ठेवावं लागतात. आता ते कशासाठी? जर कुठलीही समस्या आली जिथे बँकेला सगळे पैसे परत करावं लागणार आहे, तर त्यात, म्हणजे बँक तर लोनमध्ये पैसे देतात, तर त्यांच्याजवळ काही पैसे राहायला पाहिजे अशा परिस्थितीत, तर ते काही अमाऊंट जे आहे ते वेगळी करून ठेवतात. तर आता सीआरआर सपोज त्यांनी 4% ठेवलेला आहे. ठीक आहे. म्हणजे काय, 4 करोड रुपये त्यांना वेगळे ठेवायचे आहे. आता त्यात काय होणार आहे, त्यात असं होणार आहे की आता 4% त्यांनी वेगळे ठेवले, बरोबर आहे. पण जर हे सीआरआर वाढवलं गेलं म्हणजे काय, की सीआरआर त्यांनी 10% ठेवलं. ठीक आहे. तर बँक काय करतात, बँक आपले इंटरेस्ट रेट जे आहे, लोनवर जे इंटरेस्ट रेट देतात ते सुद्धा वाढवतात. म्हणजे इथे काय होत आहे, जर माझ्याजवळ पैसे वाढवायचे आहे, मला जास्त इन्व्हेस्ट करायचे आहे, तर मी काय करणार, मी लोन घेणार. बरोबर आहे. मला लोन घ्यायला कधी आवडेल, जेव्हा इंटरेस्ट रेट कमी राहणार. जेव्हा इंटरेस्ट रेट जास्त राहणार तेव्हा मी लोन घेणार का? नाही घेणार. बरोबर आहे. तर जर माझ्याजवळचे पैसे वाढवायचे आहे, तर मेन मुद्दा काय आहे, की इंटरेस्ट रेट जे आहे ते कमी झाले पाहिजे. ते कधी कमी होणार आहे, जेव्हा सीआरआर आणि एसएलआर ते कमी करणार. बरोबर आहे. जर 10% चे 4% केले म्हणजे काय, इंटरेस्ट रेट सुद्धा कमी होणार आहे. इंटरेस्ट रेट कमी झाले, मी जास्त पैसे घेणार. बरोबर आहे. मी जास्त पैसे घेणार, मी जास्त खर्च करणार, मी जास्त खर्च करणार. डिमांड अँड सप्लायचं जे रेशो आहे ते सुद्धा बरोबर प्रोपोर्शनलमध्ये येऊन जाणार. बरोबर आहे. तर म्हणजे डिफ्लेशन आल्यावर काय होणार आहे, सीआरआर आणि एसएलआर कमी करावं लागतात, जेणेकरून लोकांजवळ जास्त पैसे गेले पाहिजे. ठीक आहे. आणि जर इन्फ्लेशन आलं तर यात काय करणार आहे, ते सीआरआर आणि एसएलआर वाढवणार आहे. आता का बरं? माझ्याजवळ जास्तच पैसे आहे, मी जास्तच लोन उचलत आहे, कारण इंटरेस्ट रेट कमी आहे. आताच जर त्यांनी सीआरआर आणि एसएलआर वाढवलं तर काय होणार, इंटरेस्ट रेट जे आहे ते सुद्धा वाढणार. आता इंटरेस्ट रेट जर वाढलं तर काय होणार, मी लोन घेणार का? नाही घेणार. म्हणजे काय, माझ्याजवळ पैसे कमी होऊन जाणार. बरोबर आहे. तर म्हणजे डिफ्लेशन सोबत आपल्याला फाईट करायचं आहे, तर सीआरआर आणि एसएलआर कमी करावं लागतील. आणि जर इन्फ्लेशन सोबत आपल्याला फाईट करायचं आहे, तर सीआरआर आणि एसएलआर वाढवावं लागेल. आता हा सगळं जे कॉन्सेप्ट आहे ते तुम्हाला समजला असेल. बरोबर आहे. तर आता आपण पुढे जाऊयात. आता इथे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, आपण काय शिकतो आहे ते हेलिकॉप्टर मनी. आता हेलिकॉप्टर मनी मध्ये आपल्याला डिफ्लेशन लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता डिफ्लेशन आपण लक्षात ठेवू तर आपल्याला हेलिकॉप्टर मनी हे समजेल. तर आता इथे काय झालं आहे, इकॉनॉमीमध्ये इमॅजिन करा, आता आपली जी इकॉनॉमी आहे त्यात डिफ्लेशन आलेलं आहे. ठीक आहे. डिफ्लेशन आलेलं आहे म्हणजे काय होत आहे, जे आपला ग्रोथ आहे तो खाली जात आहे. आता ग्रोथ जर खाली जातोय म्हणजे काय, म्हणजे एक लूप बनून जातो. आता हा लूप आपल्याला समजायचा आहे.
आता तुम्ही लक्षात बारीकीने ऐका, कारण हा लूप जर तुम्हाला समजला म्हणजे तुम्हाला काहीच अडचण जाणार नाही पुढे. ठीक आहे, इकॉनॉमीशी रिलेटेड तुम्हाला काहीही प्रॉब्लेम जाणार नाही आहे. हा लूप सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता तुम्ही इमॅजिन करा की आता माल्या जो आहे त्याचे किंगफिशरचे प्लेन्स होते. ठीक आहे, एअरलाईन्स होती. आता ती बंद झाली आहे. पण एअरलाईन्स आता इमॅजिन करा ती सुरू आहे. ठीक आहे. आता डिफ्लेशन म्हणजे सगळ्यात बेसिक काय आहे की माझ्याजवळ पैसे कमी आहे. ठीक आहे. आता ते कसे कमी आले ते लूपमध्ये आपण बघू. माझ्याजवळ पैसे कमी आहे हे एक तुम्ही लक्षात ठेवा. यामुळे काय होणार आहे, यामुळे मी किंगफिशरची एअरलाईनची तिकीट विकत घेणार आहे का? तर नाही, विकत नाही घेणार आहे मी. बरोबर आहे. तर त्यामुळे काय होणार आहे, त्याची जी डिमांड आहे ती कमी होणार आहे. आपण लास्ट एक्झाम्पलमध्ये बघितलं आहे ते. कसे जर पैसे कमी राहिले तर डिमांड कमी होते. बरोबर आहे. जर डिमांड कमी झाली एअरलाईनच्या तिकीटची तर काय होणार आहे, त्याचे जे प्राइजेस आहे ते कमी करावे लागतील. बरोबर आहे. जर 8 रुपयाची आहे, 8,000 रुपयाची आहे, तर ते काय म्हणतील, ठीक आहे, कोणी 8,000 रुपयात विकत घेत नाहीये, तुम्ही 6,000 रुपये करा. 6,000 रुपये ते रेट करतील तिकिटाचे. बरोबर आहे. म्हणजे काय झालं, प्राइजेस कमी झाले. हे सुद्धा आपण लास्ट व्हिडिओमध्ये लास्ट स्लाइडमध्ये बघितलं होतं की कसे डिमांड कमी झाल्यामुळे प्राइजेस कमी होतात. आता जर प्राइजेस कमी झाले तर काय होणार, माल्याला जे प्रॉफिट आहे तो कमी होणार. प्रॉफिट एकदम नाही सारखा सुद्धा येऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे काय होणार आहे, डिफॉल्ट होणार आहे इथे. म्हणजे प्रॉफिट होत नाहीये माल्याला. आता प्रॉफिट होत नाहीये म्हणजे काय, त्यांनी लोन तर उचलला असेल ना. जर इतकी मोठी तो बिझनेस सुरू करत आहे म्हणजे त्यांनी लोन तर घेतला असेल. आता जर त्याला प्रॉफिटच येत नाहीये तर तो लोनची परतफेड कुठून करणार आहे? बरोबर आहे. म्हणजे काय होत आहे, इथे लोनची परतफेड न केल्यामुळे बँक करप्सी होत आहे. आता बँक करप्सी झाल्यामुळे काय होणार आहे, जे तिथे एम्प्लॉईज काम करत आहे, जे जास्तीचे एम्प्लॉईज आहे त्यांना तो काढून टाकणार. बरोबर आहे. आणि जर तिथे जे कोणी त्याला पाहिजेच त्यांचे जे सॅलरी आहे ते तो कमी करणार. म्हणजे काय, जर मी तिथे एम्प्लॉई आहे, ठीक आहे, तर माझा जो पगार आहे तो सुद्धा कमी होऊन जाणार. आता माझा पगार कमी होणार म्हणजे काय, माझ्याजवळ पैसे कमी येणार. माझ्याजवळ पैसे कमी येणार म्हणजे काय, मी जास्त खर्च नाही करणार. जसं आपण स्टार्टिंगमध्ये बघितलं होतं की माझ्याजवळ पैसे का बरं कमी आहेत, तर अशामुळे कमी आलेले आहेत. म्हणजे काय झालं, एक लूप बनलेला आहे. म्हणजे पूर्ण सर्क्युलरमध्ये चालत राहणार आहे. बरोबर आहे. जेव्हापर्यंत आपण इथे थांबवणार नाही याला. आता थांबवायचं एक सोल्युशन म्हणजे काय, की आपल्याजवळ जास्त पैसे आले पाहिजे. आपण बघितलं होतं, जर डिफ्लेशनची समस्या आहे त्यातून बाहेर निघण्यासाठी एक सोल्युशन आहे म्हणजे जास्तीत जास्त पैसे आले पाहिजे. बरोबर आहे. तर आता यामुळे काय होणार आहे, यामुळे तुम्ही पण हताश होणार आहे, सरकार पण हताश होणार आहे, कारण ग्रोथ होणार नाहीये आपल्या भारताची. बरोबर आहे. तर यात काय होणार आहे, यात सरकारला सुद्धा प्रश्न पडणार आहे. कोणता प्रश्न, तर क्या करे क्या ना करे कैसी मुश्किल है. आता आपण काय केलं पाहिजे जेणेकरून लोकांपर्यंत पैसे पोचले पाहिजे. तर आता इथे मोदीजी जे आहे ते एक तरकीब आणतात. ते एक भाषण देतात 8 वाजता. ते म्हणतात की मित्रों, मैं आपको फिस्कल स्टिम्युलस देता हूँ. आता फिजल स्टिम्युलस म्हणजे काय, आता फिजल स्टिम्युलस म्हणजे काय होते की कोणत्याही प्रकारे लोकांजवळ पैसे पोचवावे. आता ते कसे पोचवतात, ते सबसिडीज थ्रू, जे आपल्याला सबसिडीज मिळतात त्यांच्या थ्रू आपल्याजवळ पैसे येतात. बरोबर आहे. तर आता इथे काय होतंय बघा, इतकी समस्या आली आहे डिफ्लेशनची, तर इथे अशा प्रकारे आपल्याला सबसिडी द्यावं लागत आहे सरकाराला. म्हणजे ते काय म्हणत आहे, सबसिडी ले लो, अशा प्रकारे त्यांना सबसिडी द्यावं लागत आहे. आता इथे काय होणार आहे तुम्ही बघा, इथे एक ट्विस्ट आहे. इथे जी आम जनता आहे ती काय म्हणणार आहे माहिती आहे, आता सरकार म्हणणार आहे तुम्ही सबसिडी घेऊन घेतली, आता तरी तुम्ही खर्च करा. पण इथे आम जनता जी आहे ती म्हणणार आहे, नाही नाही, अभी नाही, अभी करो इंतजार. आता का बरं, कारण आता कोणती वस्तू स्वस्त होत आहे, माझ्याजवळ भले पैसे आलेले आहेत, ठीक आहे, पण कोणती वस्तू स्वस्त होत आहे, ती आता 30,000 रुपयाची होती, आता ती 20,000 रुपयाची झाली आहे. आता मला माहिती आहे उद्या ती 15,000 रुपयाची होणार आहे. तर मी 20,000 रुपयाची घेणार आहे का? मी म्हणणार नाही, अजून कमी होऊ द्या, 15,000ची जेव्हा होणार तेव्हा मी विकत घेणार. बरोबर आहे. तर असं हे चालत राहणार आहे. म्हणून सबसिडी दिल्यावरही काही काही जी आम जनता आहे ती हीच म्हणणार आहे की आता थांबा, मी जेव्हा अजून कमी होणार तेव्हा विकत घेणार. बरोबर आहे. आता इतकं तुम्हाला समजलं असेल. म्हणून आता
जी सरकार आहे त्यांनी सबसिडीमध्ये पैसे तर दिले आहे, पण कुठपर्यंत दिले आहे? जेव्हापर्यंत त्यांना नुकसान नको व्हायला. बरोबर आहे. पण इतक्या सबसिडीमध्ये लोकांपर्यंत जास्तीत जास्त पैसा पोहोचलेला नाही आहे. म्हणजे काय होत आहे, इथे जे आम जनता आहे त्यांच्याजवळ कमी पैसा आला आहे. म्हणून ते जास्त खर्च करू शकत नाही आहे. जेणेकरून जी डिमांड आणि सप्लाय आहे, ते बरोबर रेशोमध्ये येत नाही आहे. म्हणजे डिफ्लेशन आता सुद्धा आहे. म्हणून इथे अजून जास्त पैसा म्हणजे कसा, की हेलिकॉप्टरनी पैसा तुम्ही सोडत आहे खाली. इतका जास्त पैसा. सबसिडीमध्ये थोडं कमी जाणार. पण अशाच प्रकारे सबसिडीज थ्रू किंवा कशाही अशा प्रकारे जे पैसे पोहोचवला जातो, तो अजून जास्त पैसा म्हणजे जे देत आहे ते त्याच्यापेक्षा डबल, टिबल पैसा पोहोचवायचा आहे. ते म्हणजे आहे हेलिकॉप्टर मनी. ठीक आहे. आता इथे सरकार जे सांगत आहे, की आमच्याजवळ दुसरा पण ऑप्शन आहे. तो म्हणजे कोणता आहे? तो म्हणजे हेलिकॉप्टर मनी. आता या फोटोमध्ये बघा तुम्ही, जे पैसे आहेत ते हेलिकॉप्टरमध्ये टाकत आहे ते आणि ते मागे हेलिकॉप्टर वरून खाली पैसे सोडत आहे. ते लोकं घेत आहे आणि मग ते खर्च करणार. बरोबर आहे. आता इतकं जर पैसा लोकांजवळ आला, तर ते नक्कीच खर्च करणार. म्हणजे काय होणार आहे? डिफ्लेशनची समस्या जाणार आहे. बरोबर आहे. आता जर इतके लोकं पैसे इथे विकत घेणार, तर म्हणजे इथे जे तुम्हाला कॅफे दिसत आहे, तर कॅफेमध्ये जाणार, ते वस्तू विकत घेणार, काही ना काही खायला घेणार. म्हणजे इथे काय होणार आहे? इथे जी डिफ्लेशनची समस्या होती, ती इन्फ्लेशनमध्ये बदलून जाणार आहे. म्हणजे आपण डिफ्लेशनमधून बाहेर निघून जाणार आहे. आता इथे तुम्ही मेनू कार्ड बघू शकता. जे $1 होतं ते $2 झालंय, $2 $3 झालंय. बरोबर आहे. म्हणजे इथे काय होत आहे, इथे जी डिफ्लेशनची समस्या होती, त्यातून आपण बाहेर निघालेलो आहोत. ठीक आहे. आता इथे ही जे हेलिकॉप्टर मनी आहे, जे अजून जास्त पैसा लोकांपर्यंत पोहोचवला जातो. ते काय असा पोहोचवला जातो का, की हेलिकॉप्टरमध्ये भरलाय आपण आणि हेलिकॉप्टरवरून पैसे आपण खाली सोडत आहे आणि ते लोकं घेत आहे. अशा प्रकारे होत असतं का? तर याचं उत्तर आहे नाही. आता हे कशाप्रकारे होऊ शकतं, ते आपण एक्झाम्पल थ्रू इथे बघूयात. आता इमॅजिन करा, की मोदीजी आहे. आता इमॅजिन काय करायचं आहे? खरंच आहेच ते. आता मोदीजींजवळ इतका पैसा नाही आहे, की ती खूप सारा पैसा म्हणजे हेलिकॉप्टर मनी इतका पैसा ते लोकांपर्यंत पोहोचू शकणार. बरोबर आहे. तर ते काय करणार आता? आता त्यांच्याजवळ पैसा तर नाही आहे, पण त्यांच्याजवळ काय आहे? त्यांच्याजवळ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहे. आता ते काय करू शकतात? जी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहे, ते कोणाला विकू शकतात. बरोबर आहे. आता ते काय म्हणतात मोदीजी, की मी हे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज जे आहे, ते कोणाला तरी देतो. तर कोण घेणार? तर इथे आपले सनी आले. ते म्हणत आहे, की मी विकत घेणार आहे. तर आता इथे काय होणार? इथे मोदीजी खुश झाले. त्यांनी ही गव्हर्नमेंट सिक्युरिटीज जे आहे, ते सनी देऊन दिली आणि सनी तितके पैसे मोदीजींना देऊन दिले. पण यात अडचण ही येते, की मोदीजींना जी सिक्युरिटीज दिली आहे, त्याचे इंटरेस्ट द्यावं लागेल सनी बरोबर आहे. आणि ती जेव्हा मॅच्युअर्ड होऊन जाणार, तेव्हा परत ती विकत घ्यावं लागेल. म्हणजे काय आहे? म्हणजे इथे काय होत आहे? ते जे पैसे मोदीजींजवळ आले आहे, ते म्हणजे पर्मनंटसाठी नाही आले आहे. ते थोड्या वेळासाठीच आले आहे. बरोबर आहे. पण आता इथे एक नवीन ॲक्टर येतो. इथे एक ट्विस्ट येतो. ट्विस्ट म्हणजे काय? एक नवीन ॲक्टर आला. म्हणजे उर्जित पटेल आले इथे. आता उर्जित पटेल काय करतात? इथे एक ट्रिक लावतात. ते काय करतात? हे जे सिक्युरिटीज आहे, ते घेऊन घेतात. ठीक आहे. आणि यांना पैसे देऊन दिले. म्हणजे काय झालं इथे? सनी पाजींचे जितके पैसे गेले होते, ते त्यांना परत मिळालेले आहे. आता त्यांना परत मिळाले आहे म्हणजे आता त्यांचं जे लुकआउट आहे तो संपला आहे. आता मोदीजींना जे इंटरेस्ट सनी पाजीला द्यायचा होता, कारण त्यांच्याजवळ सिक्युरिटीज होते. आता ते द्यावं लागणार आहे का? तर नाही. कारण आता त्यांच्याजवळ सिक्युरिटीजच नाही आहे. तर का बरं ते इंटरेस्ट देणार? बरोबर आहे. आता इंटरेस्ट इथे कोणाला द्यावं लागेल त्यांना? तर त्यांना द्यावं लागेल उर्जित पटेलांना. बरोबर आहे. आता उर्जित पटेल साहेबांना जर इंटरेस्ट द्यावं लागेल. का बरं? कारण त्यांच्याजवळ सिक्युरिटीज आहे. बरोबर आहे. आणि जर ही सिक्युरिटीज जेव्हा मॅच्युअर्ड होऊन जाणार, तेव्हा परत ते कोणाजवळून विकत घेणार आहे? सनी पाजींजवळ का? नाही, तर उर्जित साहेबांजवळ. बरोबर आहे. इतकं तुम्हाला समजलं असेल आता. पण इथे उर्जित साहेब जे आहे, ते अजून एक ट्विस्ट खेळतात. आता ते काय करतात? ते ही जे सिक्युरिटीज आहे, ते जाळून टाकतात, फाडून टाकतात. त्यांना डिस्ट्रॉय करून टाकतात. ठीक आहे. म्हणजे आता एकदम कमाल झाली. ही जी सिक्युरिटीज आहे त्यांनी डिस्ट्रॉय करून टाकली. म्हणजे आता इथे काय होणार आहे? सिक्युरिटीज कोणाजवळच नाही आहे. म्हणजे काय झालं? इथे मोदीजींना इंटरेस्ट रेट यांना सुद्धा द्यायचा नाही आहे. म्हणजे इथे काय झालं आहे आता बघा तुम्ही. इथे मोदीजींना नवीन पैसा मिळालेला आहे. बरोबर आहे. आता हा पैसा त्यांना कोणालाच द्यायचा नाही आहे. म्हणजे परत नाही करायचा आहे. आता हा पैसा ते आपल्या हिशोबाने खर्च करू शकतात.
आता कुठे खर्च करू शकतात? सबसिडीजमध्ये. लोकांपर्यंत पैसा कसा पोहोचवायचा ते त्यांच्या हिशोबाने, आपल्या हिशोबाने ते पैसा आता खर्च करू शकतात. म्हणजे इथे काय झालाय, नवीन पैसा जनरेट झालाय. समजलं तुम्हाला? म्हणजे आता नवीन पैसा जनरेट झाला म्हणजे काय झालं, इथे नवीन प्रकारे ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पैसा पोहोचवू शकतात. आता या कॉन्सेप्टला आपण हेलिकॉप्टर मनी म्हणतो. आता इथे मोदीजींना जर नवीन पैसा मिळालेला आहे तर मोदीजींना खुशी तर होणारच आहे. तर इथे हे म्हणत आहे, मुझे तेरे जैसे लड़के की ही तलाश थी. आता हे खूप खुश झाले इथे. आता इथे काय झालंय, इथे मोदीजींना नवीन पैसा मिळाला आहे, जेणेकरून ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पैसा पोहोचवणार. आता त्यामुळे काय होणार आहे, जर माझ्याजवळ जास्त पैसा आला तर मी जास्त खर्च करणार, डिमांड वाढणार, प्राइजेस वाढणार, जी डिफ्लेशनची समस्या होती त्यातून आपण बाहेर निघणार. बाहेर निघाल्यावर जी आपली भारताची ग्रोथ आहे ती जास्त वाढणार. बरोबर आहे? जी कमी येत होती आता ती वाढणार. तर हा सगळा कॉन्सेप्ट जो आहे हा आहे हेलिकॉप्टर मनी. आता तुम्हाला पूर्णपणे समजला असेलच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. अजून तुम्हाला जे डाऊट्स वाटतात ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ठीक आहे? तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.